नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत VCA स्टेडियम जवळ भीषण दुर्घटना घडली आहे। गॅस फुग्याच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा अपघात रविवारी रात्री 8:30च्या सुमारास घडला। शिजान आसिफ शेख वय 3.5 वर्षे असे मृत मुलाचे नाव असून अहमद आसिफ शेख वय 24 आणि फारिया हबीब शेख वय 28 अशी जखमींची नावे आहेत। तर आरोपी फुगे विक्रेता सत्येंद्र सिंग घटनास्थळावरून फरार झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा आपल्या पालकासह सदर परिसरात खरेदीसाठी गेला होता। नाताळच्या निमित्ताने हा चिमुकला आपल्या कुटुंबासह फिरत असताना सदर येथील VCA स्टेडियमच्या परिसरात पोहोचला। दरम्यान गॅसचा फुगा विकत असलेली व्यक्ती चर्च समोर उभी होती। याच दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोट होताच सिलेंडर हवेत उंच उडून मुलाच्या डोक्यावर पडला। या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य दोघे जखमी झाले।